नमस्कार, MK न्यूजमध्ये आपलं स्वागत। अहिल्यानगरमध्ये 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या स्पर्धा पार पडणार आहेत। या स्पर्धेसाठीचं निमंत्रण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलंय। या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील 1000हून अधिक मल्ल मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्राचे लाल मातीतील कुस्ती जगप्रसिद्ध आहे। हा लाल मातीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत मिळावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या कुस्ती स्पर्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू राहणार आहेत। आज वाडिया पार्क येथील मैदानाची अहमदनगर कुस्तीगीर संघटनेच्या वतीने पाहणी करण्यात आली आहे। तसेच कुस्तीगीर संघटनेच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा बहुमान मिळाला आहे, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। 29 जानेवारी रोजी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी वाडिया पार्क येथील मैदानाची पाहणी करताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे व सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश दोडके, अहमदनगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप, उपाध्यक्ष अर्जुन शेळके, महाराष्ट्र केसरी पैलवान अशोक भाऊ शिर्के, सर्व पदाधिकारी व शहर आणि जिल्ह्यातील सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी आदींसह अनेक जण उपस्थित होते। प्रतिनिधी महेश कांबळे। येत्या 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पार पडणार। त्याच्याकरता आज मैदानाची पाहणी करण्यात आली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, हे सर्वांनाच निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आणि या स्पर्धेच्या करता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लाल मातीतले मल्लम या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत। जवळपास 1000च्या पेक्षा अधिकचे मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत। एक सकाळपासून तर अगदी संध्याकाळपर्यंत या कुस्तीच्या स्पर्धा पार पडणार आहेत। निश्चित महाराष्ट्राची एक वेगळी लाल मातीतली कुस्ती ही जगभर प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राच्या एक मातीला एक वेगळं महत्त्व या कुस्तीच्या मैदानामधलं आहे आणि म्हणून कुठेतरी आता पुढच्या पिढीला हा एक वारसा मिळाला पाहिजे। अनेक मल्ल महाराष्ट्राच्या मातीतून घडले पाहिजेत, त्याच्याकरता या स्पर्धेचा उपयोग निश्चित रूपाने होणार आहे। आणि दरवर्षीच या स्पर्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये संपन्न होत असतात। या वर्षीचा तो बहुमान आपल्या या संघटनेच्या वतीने आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला देण्यात आला, त्यामुळे संघटनेचे देखील महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। समारोपसाठी तिन्ही लोकांना निमंत्रण देऊन आलेलो आहोत, त्यामुळे आता ज्याची जी वेळ असेल त्या प्रकारे त्या मंडळी त्याच्या वेळेप्रमाणे भेट देऊन जातील। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।